आम्ही समाज सुधार पतसंस्था वाकेश्वर यांनी अरेंज केलेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये डेंटल व आय चेकअप आणि बाकी पण इतर सगळ्या फॅकल्टीज चा चेकअप फ्री चेकअपचा कॅम्प योजला होता। तर त्यामध्ये आज आम्ही सेवा दिली। समाज सुधार पतसंस्थेचा हा इनिशिएटिव्ह मला खरंच फार आवडला। त्यांनी 2 ते 3 दिवसांचे वेगवेगळे कार्यक्रम त्यांच्या पतसंस्थेच्या अर्निंगमधून त्यांची मार्जिन्स प्रॉफिटमधले कमी करून समाजासाठी हा सगळा पैसा खर्च केला, सामाजिक प्रबोधनासाठी हा पैसा खर्च केला आणि फार सुंदर कार्यक्रम त्यांनी अरेंज केले होते। आणि जसे की त्यांनी एका फार प्रसिद्ध अशा महाराजांचं कीर्तन काल अरेंज केलं होतं। त्यानुसार त्यांचं असं म्हणणं होतं की सगळे लोक त्यात अगदी दंग होऊन गेलेत। सगळ्या वयाच्या लोकांनी त्या कीर्तनाचा खूप सुंदर आस्वाद घेतला। आज त्यांच्याकडे औरंगाबादहून एक आदर्श सरपंच सरांचं व्याख्यान त्यांनी आयोजित केलं होतं। त्यानुसार तेही खूप सुंदर चाललं। दिवसामध्ये त्यांनी काही पथनाट्य, काही प्रबोधनपर जागृती दिंडी अशा योजल्या होत्या। त्यांचे जे जुने कस्टमर्स आहेत, जे क्लायंट्स आहेत, त्यांचे छोटे छोटे इंटरव्ह्यूज त्यांनी एका स्क्रीनवर बाजूला सुरू ठेवले होते। हे सगळंच फार पॉझिटिव्हिटी आणणारं आहे। आपल्या समाजाला अशा संस्कारांची गरज आहे। आपण DJ गरबा यात मोठ्या गणपतीच्या याच्यात मोठ्या आणि स्पीकर्स वाजवून जो गोंधळ घालतो, त्यापेक्षा आपल्या येणाऱ्या या पुढच्या जनरेशनसाठी असे संस्कार करणारे प्रबोधनात्मक कार्यक्रम योजणं हे आपल्या सगळ्यांच्याच हिताचं आहे आणि ह्याचा विचार सगळ्यांनीच करावा आणि तसे इनिशिएटिव्ह प्रत्येकाने घ्यावं। कारण पुढे आज आपण जेव्हा ह्या पिढीचा विचार करू तेव्हा आपण आपला आज, आपला प्रेझेंट आणि त्यांचं फ्युचर दोन्हीही सुंदर करू शकू। कारण आपल्याला आजही वाटते की मोबाईलमुळे आणि डिजिटलायझेशनमुळे जी ही पिढी वाहवत चालली आहे, डीजेच्या याच्यावर जी डान्स करू शकते, धुंद होऊ शकते, हे फार चुकीचं आहे हे आपल्याला कळतं आहे। पण आपण त्यात काहीच करू शकत नाही असा आपला ॲक्च्युली स्टँड असतो। पण असं नाही आहे। आपण एक जबाबदार व्यक्ती म्हणून, एक जबाबदार जनता म्हणून जर वारंवार असे प्रोग्रॅम्स अरेंज करतो आहे तर त्याचा एक सुंदर इम्पॅक्ट पुढच्या जनरेशनवर पडणार आहे। त्यांना ह्या संस्कारांची सवय होणार आहे की जेव्हा आपण सामूहिक सामाजिक कार्यक्रम करतो तेव्हा ते संस्कारक्षमच असले पाहिजेत। त्याच्यातून सगळ्यांना कुठल्या तरी चांगल्या गोष्टीचं नॉलेज मिळायला पाहिजे, चांगला तो संस्कार व्हायला पाहिजे। फक्त त्यातून मनोरंजन आणि धुंद होऊन नाचणं किंवा काहीतरी असं धांगडधिंगा करणं आणि आपलं हे करणं हाच फक्त आपला हे नाही आहे सामाजिक कार्यक्रम करण्याचा। तर अशा पद्धतीचे संस्कार करणं कुठल्याही धर्माचे असोत, ठीक आहे, हे आवश्यक आहे। याचा विचार आपल्याला करावा लागेल। खरंच समाज सुधार पतसंस्था वाकेश्वर यांना माझ्या फार मनापासून शुभेच्छा आहेत। असे कार्यक्रम त्यांनी नेहमी करावेत, हा इनिशिएटिव्ह त्यांनी नेहमी घ्यावा आणि बाकी अनेक संस्थांनी त्यांच्या ह्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा पण द्याव्यात आणि तसं चालण्याचा प्रयत्न पण करावा। कठीण असलं तरीही ते आपण एकत्र येऊन सामाजिक आणि सामूहिक पद्धतीने सोपं करू शकतो, याचा विचार नक्की व्हावा। समाज सुधार पतसंस्था वाकेश्वर आणि सोमेश्वर मतेजी आणि बाकी सगळ्या त्यांच्या टीमचे मी खूप मनापासून आभार मानते आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी पुनश्च मनपूर्वक शुभेच्छा देते। धन्यवाद।